हॅलो पंचमुखीचा पार्वती पते हर 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 वा दादा आता एवढे मोठे प्रश्न आपण याचे सांगितले हा काय म्हणते आपल्या देहात 4 सागर आहे म्हणते बरोबर आहे आपल्या देहात काय आहे म्हणते 4 सागर आहे म्हणते पण या 4 सागरची नाव तुला सांगा लागल ह्या 4 सागराची नाव तुले सांगा लागल म्हणजे कसं लोकांना समजले पाहिजे 4 सागर तुमच्या इथं बरोबर ओम सोम ब्रह्म मुरारी आणि आता बसते निर्गुणकाराची मूर्ती तिला आकार आहे काय सगुण आणि निर्गुण सगुण आणि निर्गुण नंदी पहिला थोडा कान घालू गठ्यापुढे वाचले की रस्ता गोंधळ बरा होता असंही झालं पाहिजे ह्या जर राजा शास्त्रपुराण जर असे वाचले असते एवढ्या मोठ्या सभेत आता मी त्यापेक्षा लहान लेकरूचा अपमान आपल्या हाताने करून नसतं घेतला आता मला शहर एवढ्यावरची पैदा होऊन राहिली मला खाऊनच खवरायला अपमान मला म्हणून राहिला कायच करावं आता म्हणजे ते म्हणते ना आमच्या लहानपणी मोठा घास माणसानं घ्यावं नाही मी त्याला किती वेळा सांगू राहिलो मी तुझ्या लेकरासारखा पण तरी हा खाली नाही हा वरतीच चालला आसमानात बरोबर आहे म्हणून काय म्हणतो भगवंता अरे देह तुझा या मंदिरानी कीर्ती आणि मंदिराला खरोखर दादा भक्ती की होती अरे बंद ठेवून रस्ते हा भुल्ला कसा होती आणि रस्त्याची खरोखर दादा तू लाव मात्र गिनती काय म्हटलं मी पहिले रस्त्याची तू लाव म्हटलं गिनती अरे ते हाय म्हटलं तुझ्या घडीचा संगती याची करू नको म्हटलं माती अबे तुझ्या तर हे असेल ना तर फक्त 5 तत्वाचे नाव सांगून दे जे आपलं शरीर बनलं ना फक्त तत्वाचे 5 नाव सांगून दे आणि मंदिर म्हणजे काय आहे तर मंदिर आपलं हेच एक मंदिर आहे मंदिर म्हणजे आपलं नरदेव मंदिरात ओम सोम ब्रह्म मुरारी आणि आता बसली निर्गुण निराकाराची मूर्ती आत्म्याला आकार आहे का तुमच्या कारण आत्मा हा अमर आहे सगुण आणि निर्गुण हे 2 गुण माणसाच्या अंगात आहे सगुण म्हणजे सर्व गुण संपन्न आणि निर्गुण म्हणजे निराकार म्हणजे त्याला आकार आहे का आपल्याला पाय आता ओळखणार कोण कळतं अबे किती तुला डोकं फुल सांगू रे थकून गेलो काकाजी मी खोटं नाही सांगत तरी अपमार मला म्हणून राहिला मारा कोंबाला किती भोयते खातारायचे मला कळतं सांगा हा त्याला डोकं फुलून सांगावं कोण्या भाषेत सांगावं हो अनया नरदेही जलमायुनी ऐक माझ्या भगत रे दादा दादा जलमाले आला हिरा अन माये बापाचा दादा काय झालं परमेश्वरा तुझं दादा सर्व माल केला गोळा अन माये बापाला दादा कलियुगाचा काळ आहे माये बापाला दादा आता लग्न लावले घरा दारा आता या माये बापाच्या शहरापाने मग अशा बकऱ्याचं नाव घेतलं होतं राजा वाघासमोर बकरी मी काय म्हणले बकरीची तशीच तर मरते रे बाबा आता या माये बापाच्या शहरापाने अगा या माये बापाच्या शहरात तू तर पंची न बघा अरे पाण्यात बसल्या गाणवंती म्हशीगा अन ऐक माझ्या भगत हरे दादा थळीवर दादा तुला गीत गावे दादा अन थळीवर दादा तुला गीत गावे अरे सहज पाहू गेलं शुभक्त त्याला शुभक्त अरे सहज पाहू गेलो शुभक्त त्याला
तिथं खेळा पुराण भात आता तुला ह्या गाणं म्हटल्यावर काय नियम करायचे हे सांगून तर राहिला ठीक आहे पण आधी काही करून पाहिजे काही बांधा नाही अरे आती जाती मैया का दर्शन ले लेना अजी गलतियां हो गई तो मैया मुझे माफ करना Oh,
हो गोष्ट कशी आहे गाण्याला परण लावते पण भलकसा गाणं लावते गाणं झाल्यावर आपल्याला चालू देत नाही कोण का त्याला माहिती आहे आपला ताल बसत नाही कोण का खोटा बोलला ह्या शैलानं प्रश्न आपल्याला दिला नाही ना देणारही नाही काय म्हणते काहीतरी म्हणजे